नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी गव्हाच्या पिठापासून बनणारी बिस्किटं बनवणार आहोत। आणि ही बिस्किटं बनवायला एकदम सोपी आहेत आणि खायलाही एकदम छान लागतात। जसे की दुकानातील बिस्किटं असतात त्याच बिस्किटांप्रमाणे या बिस्किटांची चव लागते। आणि मेन म्हणजे ही बिस्किटं आपण तव्यावर बनवणार आहोत आणि एकदम घरगुती साहित्यांमध्येच ही बिस्किटं आपण बनवणार आहोत। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठापासून बिस्किटं बनवण्यासाठी सर्वात पहिलं काय साहित्य लागतं तर ते पाहूयात। तर मी इथे एका मोठ्या वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलंय। तर पीठ एकदम दाबून भरलेलं आहे। तसेच एका छोट्या वाटीमध्ये पाऊण वाटी एवढी पिठी साखर घेतली आहे। तसेच एका छोट्या वाटीमध्ये अर्धा वाटी एवढं तेल घेतलंय। तेल फक्त सुवासिक नसावं किंवा मोहरीचं तेल नसावं, आपण जे रेग्युलर तेल वापरतो तेच घ्यायचंय। थोडं मीठ घेतलंय आणि इथे 2 चमचे इतकं बेसन पीठ घेतलंय। हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये नेहमी उपलब्ध असतं। बिस्किटं बनवण्यासाठी असं वेगळं कुठलंही साहित्य लागत नाही। चला आता बिस्किटं बनवायला सुरुवात करूयात। इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊयात। आता यामध्ये पिठी साखर टाकायची आहे आणि हे सगळं छान एका चमच्याने मिक्स करून घेऊया आणि याचं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण पिठी साखर आणि तेल यांचं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत हे छान मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया। गव्हाचं पीठ चाळून घेऊया। आता यामध्ये आपण बेसन पीठ घालूया आणि बेसन पीठ देखील चाळणीनं चाळून घेऊया। तर यामध्ये मीठ घालायचे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे। इथे आपले पीठ हे छान मिक्स झाले। आता हे मळून घेऊयात। याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। शक्यतो यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, जेवढं मावेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि असं थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। मी यामध्ये 3 चमचे पाणी घातलंय। आता याचा गोळा मळून घेऊयात। इथे आपला छान असा गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपण याची बिस्किटं तयार करून घेऊयात। बिस्किटं बनवण्यासाठी इथे पिठातून आपण थोडंसं पीठ घेऊया। चमच्याने पीठ घ्यायचे कारण आपले सगळे बिस्किटं एकसारखे होतील। आता हे पीठ हाताने गोल गोल करून घ्यायचे। हाताने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि गोळा तयार झाल्यावरती याच्यावरती थोडंसं असं फोर्स लावायचा आहे आणि थोडंसं चपटा करून घ्यायचा आहे। याला बिस्किटाचा आकार देऊन घ्यायचा आहे। साईडने थोडंसं क्रॅक गेले असतील तर कडा थोड्याशा सेट करून घ्यायच्यात। अशा प्रकारे आपल्या इथं बिस्किट बनवून तयार झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि याचप्रमाणे बाकी बिस्किटं बनवून घेऊयात। इथे आपली सगळी बिस्किटे हे बनवून तयार झालेली आहेत। आता आपण याला डिझाईन करून घेऊया। तर सुरीच्या मागच्या साईडनं बिस्किटांवर कट मारून घ्यायचा आणि एकदम सुरेख अशी डिझाईन बिस्किटांवर बनली जाते। याचप्रमाणे आपण सगळ्या बिस्किटांवरती डिझाईन करून घेऊयात। इथे आपल्या सगळ्या बिस्किटांवर डिझाईन बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जशी गुड्डीची बिस्किटं मार्केटमध्ये असतात त्याचप्रमाणे ही बिस्किटं आपली बनवून तयार झालेली आहेत। आता ही बिस्किटं आपण बेक करून घेऊयात। बिस्किटं बेक करण्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे। तर या तव्याला आता आपण तेल लावून घेऊया। संपूर्ण तव्याला ब्रशने तेल लावून घ्यायचे। इथं आपल्या सगळ्या तव्याला तेल लावून झालेलं आहे। आता यावरती थोडं थोडं अंतर सोडून बिस्किटं ठेवून घ्यायची। मावतील तेवढी बिस्किटं तव्यावरती ठेवून घ्यायची। इथे आपण मावतील तेवढी बिस्किटं तव्यावरती ठेवून घेतली। आता ही बेक करून घेऊयात। इथे मी दुसरा तवा चांगला गरम करून घेतलाय। आता यावरती आपण जी बिस्किटं ठेवलेली आहेत तो तवा यावरती ठेवून घ्यायचा आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण एकदम घट्ट असलं पाहिजे। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, जेवढी कमी करता येईल तेवढी कमी गॅसची फ्लेम करायची आणि 20 ते 25 मिनटं हे मंद गॅसवरती बेक करून घ्यायच्यात। इथे 25 मिनिटं झालेले आहेत। आता बिस्किटांवरील झाकण काढून घेऊयात आणि इथे आपली बिस्किटं ही एकदम छान अशी बेक झालेली आहेत। वरच्या साईडने देखील एकदम छान बेक झालेली आहेत। आता ही आपण काढून घेऊयात। बिस्किटं बेक करता वेळेचा टायमिंग हा कमी जास्त होऊ शकतो कारण तुम्ही जे तवा वापरलेला आहे तो कितपत जाड आहे किंवा तुम्ही दुसरं काही भांडं वापरलेलं आहे ते कितपत जाड आहे किंवा गॅसची फ्लेम किती कमी जास्त आहे यानुसार बेकिंगचा टाईम हा कमी जास्त होऊ शकतो। आता ही बिस्किटं आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात।
इथे आपण सगळे बिस्किटं ही ताटामध्ये काढून घेतलेली आहेत। आता ही थंड करून घेऊया आणि उरलेली बिस्किटं याचप्रमाणे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून बनवलेली आपली बिस्किटे बनवून तयार झालेली आहेत आणि हे खूप पौष्टिक देखील आहेत। खालून हे थोडेसे असे ब्राऊन रंगाचे होतात आणि हे खायला खूप छान लागतात। तसेच हे खूप खुसखुशीत देखील झालेले आहेत। आपण यामध्ये थोडा सोडा वापरलेला नाही आहे किंवा आपण यामध्ये मिल्क पावडर देखील वापरलेली नाही आहे, तरीही हे एकदम छान असे बनलेले आहेत। दुकानातल्या बिस्किटांची जशी चव असते त्याचप्रमाणे या बिस्किटांची देखील चव लागते। एकदम छान आहेत हे आणि एकदम पौष्टिक देखील आहेत। तुम्ही तुमच्या मुलांना हे नक्की बनवून द्या, त्यांना हे खूप आवडतील। तसेच ही बिस्किटं तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। महिनाभर या बिस्किटांना काहीही होत नाही आणि एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। तुम्ही हे एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील हे खूप आवडतील। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।